पुन्हा एकदा मोदी सरकार की राहुल गांधी उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडी? प्रकाश आंबेडकर। हटके उत्तर आहे प्रकाश प्रकाश आंबेडकर की जय बोलो। वंचितला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरला त्याच्या कोठ्यातून जर तिकीट दिलं तर 100% मी सांगतो की बाळासाहेब आंबेडकर निवडून येणार। हमखास हे सरकार 100% निवडून येणार, दोन्ही सीट येणार आणि आणणारच पाहिजेत। पाचव्यांदा इथून खासदार भाजपचा होणारच 5 जण खासदार होणारच। तो खासदार जो आहे खासदार निष्क्रिय नाही, तर काहीच केलेलं नाही ना। पट्ट का यांचं म्हणणं? बिलकुल बरोबर आहे। भाजप तर पाहिजेच नाही। भाजपनी काय केले गरिबासाठी? गरिबाचा दाता होऊन फक्त कोण होणार आहे? प्रकाश आंबेडकर। काय देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि महाराष्ट्र हा दुसरं लोकसभेसाठी मोठं राज्य असल्यामुळे सर्वच पक्ष महाराष्ट्रावर जोर लावत आहेत। महाराष्ट्रातील 48 मतदारसंघापैकी किती मतदारसंघावर आपले खासदार निवडून येणार याचे दावे प्रतिदावे अनेक पक्षांकडून केले जात आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने इंडिया आघाडी आणि भाजप या दोन्हीमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे। लोकसभेचा कौल म्हणून आज मी आहे अकोल्यामध्ये आणि अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, काँग्रेस असेल आणि भाजप असेल, हे तिन्हीही पक्षाची तुल्यबळ या ठिकाणी ताकद आहे। या मतदारसंघात कोण बाजी मारेल सांगता येत नाही। मी आज अकोल्याच्या प्रसिद्ध अशा टावर चौकामध्ये आहे आणि अकोलेकरांचा कौल कुणाला असणार आहे? प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी की भाजप की इंडिया आघाडीमध्ये गेलेले प्रकाश आंबेडकर, या सर्व प्रश्नाचं उत्तर आणि कौल जनता देणार आहे। चला तर मग त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया। प्रकाश आंबेडकरांची चर्चा आहे। प्रकाश आंबेडकर जर इथून लढले निवडणूक तर ते विजयी होतील असं अनेक जण बोलतात, तुम्हाला काय वाटतं? आपल्यालाच नाही वाटत भाजप काँग्रेसचा येईल निवडून? नाही, भाजपचा। सध्या प्रकाश आंबेडकरचं आहे सध्या चर्चेत चालूचा। म्हणजे प्रकाश आंबेडकर स्वतंत्र आंबेडकर आता खासदारकीसाठी उभा राहणार स्वतः आणि तेच निवडून येतील। हे सर अकोला जिल्हा वंचिताचा आहे, किल्ला आहे, जिल्हा आहे। हां, त्याला प्रकाश आंबेडकर निवडून येतील। तुम्हाला वाटतं का प्रकाश आंबेडकर इथून त्यांचं पारडं जड आहे? बिलकुल बिलकुल सगळे शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे असतील। हो आहेत। पुन्हा एकदा मोदी सरकार की राहुल गांधी उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडी? प्रकाश आंबेडकर। हटके उत्तर आहे प्रकाश प्रकाश आंबेडकर की जय बोलो। स्वतंत्र लढले तरी बाळासाहेबच यावेळेस खासदार होतील अकोल्याचे। वंचितला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरला त्याच्या कोठ्यातून जर तिकीट दिलं तर 100% मी सांगतो की बाळासाहेब आंबेडकर निवडून येणार। प्रकाश आंबेडकर स्वतंत्र, प्रकाश आंबेडकर पाहिजे। या वर्षी नक्की येतील, म्हणजे येतील 100% आहे। यावेळेस 100% निवडून येतील, कारण सर्व जनतेला परिवर्तन पाहिजे। नया साल नया खासदार वंचित बहुजन आघाड़ी से बाळासाहेब आंबेडकर को चुना के लाना चाहिए। अगर सबको ही ऑर्डर करेंगे और मुस्लिम समाज भी और सारे समाज अब भी आज की पोजीशन के अंदर तो उनके साथ में हम प्रकाश आंबेडकर साहब को ही वोट देंगे तो उनको ही वोट देंगे, बाकी हमको कोई समाज का नहीं चाहिए। पण ते इंडिया आघाडी लय मोठे पक्ष एकत्र आले, त्यांची फार मोठी ताकद झाली असं लोक म्हणतात। तुम्हाला वाटतं का काही परिवर्तन होईल? परिवर्तन नाही होणार पुन्हा एकदा कमळच? 2024 ला परिवर्तन होईल अकोल्याच्या लोकसभेत? हो, होणार ना। भाजप तर पाहिजेच नाही। भाजपनी काय केले गरिबासाठी? गरिबाचा दाता होऊन फक्त कोण होणार आहे? प्रकाश आंबेडकर। काय 2024 100% परिवर्तन होईल। जर उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे जर एकत्र लढले तर 100% बाळासाहेबच खासदार होतील या अकोला जिल्ह्याचे। 100% व्हायलाच पाहिजे। परिवर्तन झाल्याशिवाय या सर्वसामान्य लोकांना गत्यंतर नाही। यावेळेस परिवर्तन होईल 24 ला? होंगे ना, क्यों नहीं होगा? प्रकाश आंबेडकर लाएंगे ना। हाँ, बदलेला अवश्य दिसेल, कारण उनका पूर्ण पब्लिक परिवर्तन चाहते। नक्की होणार आहे। जर आमचे बाळासाहेब आंबेडकर जर उभे राहिले तरच होणार आहे, अन्यथा नाही। परिवर्तन 100% झालं पाहिजे। या अकोला जिल्ह्यात तरी परिवर्तन पाहिजे। अकोला जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे सध्या महाराष्ट्रात कुठंच नाही, एवढी परिस्थिती खराब आहे। 2024 ला परिवर्तन पाहिजे म्हणजे पाहिजे। हाँ, 2024 के अंदर 100% परिवर्तन होना चाहिए। तुम्हाला काय वाटतं 2024 ला आता कुणाला खासदार करायचं, इंडिया आघाडी की भाजप? इंडिया आघाडी। इंडिया आघाडीत काही पडेल नाही, ठोक्को साधायचे। हो, त्या इंडिया आघाडीत काही पडेल नाही। इंडिया म्हणजे काँग्रेसला का? काँग्रेसला पडतील पण कमी पडतील। इंडिया आघाडी जर आली तर इंडिया आघाडीतला एक पक्ष नाही, बरेचसे बहुपक्ष मिळून ही इंडिया आघाडी तयार झालेली आहे। आणि बहुपक्षाचं जर सरकार आलं तर प्रत्येक पक्षाचा माणूस आपापल्या हिताचे किंवा आपापल्या मतदारसंघात किती
काय निधी ओढून घेता येईल आणि त्या ठिकाणी काय व्यवस्था करता येईल हे तो लोक निश्चित करणार. प्रकाश आंबेडकर साहेब हे इंडिया आघाडीमध्ये सहभाग होणार आहेत. त्यांना जर घेतलं नाही तर इंडिया आघाडीमधले उमेदवार जे पण असतील NCPवाले काँग्रेसवाले यांचे उमेदवार पडणार आहेत. म्हणजे तुम्हाला इंडिया आघाडी म्हणायचं आहे का? इंडिया आघाडी येत ना ते, त्यामुळे त्यांना त्यांच्या पाठीमागे भरपूर लोकमत आहे. भाजप कोणी म्हणतं भाजपचा जिंकल, कोणी म्हणतं काँग्रेस इंडिया आघाडीचा जिंकल. तुम्हाला काय वाटतं कुणाची जास्त ताकद आहे अकोल्यामध्ये? भाजपची हो ना, तो काँग्रेस होणार, काँग्रेस भी आ सकती है. जनतेचा कौल आता तिकडेच जाणार आहे. म्हणजे भाजपलाच. ये जो बीजेपी जो सरकार है वो सब समाज को लेके चलने वाली नहीं है, वो जातिवादी करने वाली है. और जो प्रकाश अंबेडकर साहब जो है वो सारे लोगों को सब समाजों को साथ में लेके अपना समझ के लेके चलते. वो जातिवादी नहीं करते. जो दूसरे समाज के अंदर ये जो संजय धोत्रे का आप जो बता रहे हैं वो जातिवादी पे काम करते. मुस्लिम समाज के एरिया के अंदर उन्होंने सुधार करे, कौन से एरिया के अंदर आके बताए हो? प्रकाश अम्बेडकर ने खड़े रहना चाहिए. कैसा प्रकाश अम्बेडकर का जो है यहाँ पर जो है उनका बहुत बोलबाला है. पाचव्यांदा बीजेपीचाच खासदार निवडा. बीजेपीचा खासदार हमका हे सरकार 100% निवडून येणार. दोन्ही सीट येणार आणि आणलेच पाहिजेत. पाचव्यांदा इथून खासदार भाजपचा होणारच 5 खासदार होणारच. 100% पट्टे दादा की आम्हाला सगळ्यात जास्त राम मंदिराचा अनुभव आहे. तर राम मंदिर झालं आमचं सगळ्यात जास्त BJP आणि एकनाथ शिंदेची शिवसेनाच येणार. जे खासदार आता साबिक खासदार आहे हे तो आम्हाला पाहिजेच नाही, कसंच पाहिजे नाही. और याची तो याले जे काम केले आहे इथं काहीच काम झालेलं नाही आहे. ते तो पहिले सरकारनं जे होते ते काम केले, यांना काही काम केले नाही. आम्हाला परिवर्तन अवश्य जरूर आहे और आम्ही परिवर्तन करणारच. ते चांगलं होतं, बाकी काम थांबलेले होते. ते जरा परिवर्तन पाहिजे. तो खासदार जो आहे खासदार निष्क्रिय आहे ना, इथं काहीच केलेलं नाही ना. पट्ट का यांचं म्हणणं? बिलकुल बरोबर आहे. रस्ते नाही आहेत, गावोगावी विकास म्हणजे गाव खेळ पिण्याचे पाणी समस्या नाही आहे. अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. उन्होंने कुछ है जो अकोला शहर का कुछ विकास नहीं किया है. आप देखो जहाँ पर अकोला शहर के अंदर क्या ट्रैफिक के एतबार से हम जो लोग हैं ऑटो वाले जो ट्रैफिक के लाइन से जो देख रहे हैं विकास, जो विकास होना चाहिए था वो विकास नहीं है यहाँ पर.